नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत ना मंडळी? बघा, आजच्या दिवसाची सुरुवात आता झालंय. आपण आज लेट आलो आणि हे बघा काल इथेपर्यंत मारलेला, आता इथून सुरुवात करतोय. पण एक ते गाणं आठवते मला, सूरज हुआ मध्यम. अरे सूरज जेव्हा मध्यम होतो ना, सूरज मध्यम झाल्यावर काय हालत आहे बघा. हे बघा, हे डोक्यातलं पाणी आता असं खाली 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 उतरत जाईल. सूरज हुआ मध्यम सुपर. एक जण मागे पुढे जरी झाला तरी हातावर सरकते आणि हाताची चामडी निघून मोकळी. मंडळी, असं काम उन्हात असो कुठे असो करण्याची आपल्याला सवय पाहिजे. कारण कुठला दिवस कुठली परिस्थिती कशी येईल हे सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की हे काम करण्यासाठी कुठल्याही ठिकाणी काम करण्यासाठी मनाची इच्छा लागते. आणि आज बघा, आपण कधी घरात असताना या टायमात असं वाटते का किती गरमी आहे, किती गरमी आहे, आणि आज त्या गरमीत भर उन्हामध्ये आपण काम करतोय. कारण का तर मनाला समोर दिसते हे काम आहे, त्याच्यामुळे मनाची तयारी असली पाहिजे. कुठलंही काम असो, ऊन असो, काय असो, मनाची इच्छा असली तर सर्व कामं होतात. या साईडला पण 5 लाईन मारून झाल्यात कंप्लीट. जी मागची बाजू होती त्या मागच्या बाजूला पण आता आपल्या 5 लाईनी मारून झाल्यात. आणि आता आपल्याला जायचं आहे त्या साईडनं थोडं थोडं जे बाकी आहे त्याला मारायचं आहे. त्या साईडनं पुढे जे बाकी आहे ते मारायचं आहे. परंतु आपण ह्या कोपऱ्यापर्यंत सर्व तारा 5 लाईनी जे आणलेले आहेत. आणि मी तुम्हाला काल म्हणत होतो कालच्या व्हिडिओमध्ये का जे कोपऱ्यावर बघा झाड आहेत त्याच्यामुळे एवढा फायदा पडतो का हे जे लाकूड गाळल्यानंतर काय होते बघा, इकडून सपोर्ट द्यावा लागतो, एक इकडून सपोर्ट द्यावा लागतो. नाहीतर काय होणार, इकडून खेचून आणलं तर ते तिकडे पडणार आणि तिकडे खेचल्यावर ते अजून खाली पडणार. त्याच्यामुळे हे 2 सपोर्ट आम्ही पहिल्यांदा दिले आणि इथपर्यंत आपण 5 तारा कंप्लीट केलेले आहेत. आता पुढे बघा, पुढे बघा तिकडे कसं आहे. खूप अडचणीचं आहे तिकडे, पण तरी पण आपल्याला करायचंच आहे पुढे पण. बघा, आपण आता नंतर दुपारनंतर जे जेवण केल्यानंतर आपण या साईडला आलो. या साईडून हे एवढं आणलं, इकडे 3 पदर आणलेले आहेत आणि आता 4थ्या पदरची तारेचा बंडल तिकडे आणलेला आहे बघा. पण आता आपण पूर्ण थकून गेलेलो आहे, त्याच्यामुळे जरा बसलोय बांधावरच. बघा कसं किती उंच बांध आहे, त्याच्यावर जरा बसलोय, रिलॅक्स वाटते. सावली आहे झाडाची, पण ती त्यांची कसरत बघा कशी चाललंय. कारण हे असं जरासा गॅपमधून काढणं खूप कठीण. ते काट्याची तार जराशी इकडे तिकडे झाली का हाताला कट पडतात आणि त्यांनी मेहनत करायला लावलंय. मी जरा बसलोय, थकलोय त्याची. आपले या बाजून पण आता एकदम कंप्लीट झालेलं आहे कंपाऊंड. बघू शकता तुम्ही, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. हा कोपरा पण आपला कंप्लीट झालेला आहे, म्हणजे चारही बाजूंचा कंपाऊंड आपला आज पूर्ण झालेला आहे. बघा, या साईडला एकदम सगळं कंप्लीट होऊन गेलेलं आहे. हा कोपरा पण, त्या साईडचा कोपरा पण बघा शेवटच्या बाजूंचा दिसतो इथून. बघा मंडळी, या साईडचं जे कंपाऊंड होतं ते खूप म्हणजे बिकट होतं, खूप कठीणाईचं होतं. सांगायला गेलं तर खूप कठीण होतं म्हणजे जाण्या येण्यासाठी. कारण हे बघा, हे या साईडला बांबूची जी झाडं आहेत तर त्याच्या ज्या फांद्या असतात त्याला झिपऱ्या म्हणतो आपण. त्या झिपऱ्यांना जे काटे आहेत ते उलटे असतात, ते टोचला का चामडी लगेच निघून जाते. हे बघा, हे कसं घसाट होतं. तरीसुद्धा या साईडनं आपण कंप्लीट केलेलं आहे कंपाऊंड. हे बघा किती गचाड होतं आणि त्याच्यातनं हे कंपाऊंड आपण कंप्लीट केलेलं आहे. हा बघा, या साईडचा इथूनचा जो भाग होता तो इथूनचा तो मागेपर्यंत जिथे दाखवला तुम्हाला कोपरा बघा, त्या कोपऱ्यापर्यंत असं जाड जी काट्याची झाडं आहेत तीच आहेत. तरीसुद्धा आपण इथून तार मारलेली आहे. हे बघा या बाजूला, हे बघा या बाजूने पण आपलं कंप्लीट झालेलं आहे. कालच तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये, कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. या बाजूने आपण कंप्लीट केलेलं आहे ते. आज आपल्या शेतावरचं पूर्ण काम झालेलं आहे. कंपाऊंड सगळ्या चारी बाजून आपण कंप्लीट केलेलं आहे आणि कंपाऊंड झालं आपलं. आपण घरी निघत होतो आणि तेवढ्यात आपले पाहुणे मंडळी आले. जावाई वैतरणावाले, ते नारंगीवाले, आपली बाची, ही पण बाची, ते आपल्या काकांच्या मुलाकडे म्हणजे मदन भाऊ आहेत आपले, त्यांच्याकडे आता वस्तीला आहेत, पण ते आपल्याला भेटायला इथे आले. तर हा एक वेगळा आनंद आहे आणि आपल्या शेताला कंपाऊंड झालं तो एक वेगळा आनंद आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.